नमस्कार मंडळी, 2 कप बेसन चाळून घेतलेलं आहे आणि अर्धा कप तांदळाची पिठी घेतलेली आहे. हे 2 ते 4 मिनिटांसाठी छान असं भाजून घ्यायचं आहे आणि एका बाजूला काढून ठेवायचं. त्यानंतर छोटंसं वाटण बनवून घेऊ. लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची घालायची आहे. थोडंसं जिरे घालून न पाणी टाकता हे वाटून घेतलेलं आहे. या पद्धतीनं जे पीठ भाजून घेतलं आहे त्यामध्ये हळद, मीठ, जिरा पावडर, धना पावडर, 2 चमचे तीळ, काश्मीरी पावडर आणि ठेचलेलं जे लसूण आणि मिरची आहे ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती यामध्ये टाकायची आणि गरजेपुरतं पाणी टाकून व्यवस्थित असे हे मिक्स करून घ्यायचं आहे. एका लिंबाचा रस घातलेला आहे. तुम्ही चिंचेचा कोळ सुद्धा यामध्ये घालू शकता. त्यानंतर हे पीठ आहे ते छान असं मिक्स करून घेतल्यानंतर अळूची पानं आहेत ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता ही पानं आहे ती कोवळी आहेत त्यामुळे याच्या शिरा काढायची गरज नाही. लाटण्याच्या साहाय्याने व्यवस्थित असे लाटून घेतले आणि एकावरती एक ठेवून असे पीठ व्यवस्थित ह्याला पसरवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान असा रोल करून घ्यायचा आहे. अगदी घट्ट आणि टाईट असा हा रोल तयार होतो. तर हे 20 ते 25 मिनिटांसाठी अळूचा रोल जो आहे तो वाफवून घेतलेला आहे. थंड झाल्यानंतर छान अशा ह्याच्या वड्या कापून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी लेयर्स खूप छान सुटलेले आहेत. तव्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यावरती थोडं तीळ टाकून ह्या आळूवडी आहे ती एक एक ठेवून व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहे. अगदी कलर तर खूप छान आलेला आहे. चव म्हणाल तर अप्रतिम आहे. नक्की तुम्ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.